नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. माझा एक मित्र मी बनवला होता ज्याचं नाव होतं प्रणव. तो आमच्या घराच्या शेजारीच राहायचा. आम्ही दोघे एका कंपनीमध्ये काम करत होतो. त्याचे वडील तो लहान असतानाच वारले होते. तो माझा एकदम बेस्ट फ्रेंड बनून गेला होता. ही स्टोरी माझी आणि माझ्या मित्राच्या आईची. आम्ही दोघे ड्रिंक आणि स्मोक पण करत होतो आणि इकडे तिकडे फिरत होतो. काही दिवसांनंतर मला त्याचं वागणं एकदम बदलून गेलंय असं वाटू लागलं. एक दिवस मी जेव्हा त्याच्या घरी आलो होतो तेव्हा मी त्याच्या आईला पाहिलं. तर ती एकदम साधी गृहिणी दिसत होती. तिचा रंग सावळा होता आणि तिचे बॉल एकदम भरलेले होते आणि एकदम मस्त पृष्ठभागही होता. एकदम सेक्सी दिसत होती. त्या दिवसानंतर मी त्याच्या घरी पुन्हा पुन्हा जाऊ लागलो आणि मग मला एक दिवस समजलं की माझा मित्र प्रणव गे आहे. एक दिवस आम्ही असेच ड्रिंक करत बसलो होतो आणि तेव्हा मी त्याला विचारून घेतलं की हे खरं आहे का? तर तो म्हणाला की हो. आणि मग तो मला सिड्यूस करू लागला. पण मला गे सेक्समध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. तर मी त्याला नाही म्हणालो. परंतु तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला आणि मी त्याला म्हणालो की मला तुझ्या आईबरोबर एकदा झोपायचं आहे. त्यामध्ये तू माझी काही मदत करू शकतोस का? तो मला चांगला मानत होता आणि त्यामुळे त्यानं मला सर्व काही खरं खरं सांगून टाकलं. तो म्हणाला की माझी आई एक नंबरची रंडी आहे आणि तो आतापर्यंत जे काही तिनं केलेलं आहे ते त्याने मला सांगितलं. तो म्हणाला की माझी आई आमच्या आसपास शेजारी जे काही लोक राहतात तर त्यातल्या बऱ्याचशा लोकांना ती घेत असते अधूनमधून. तो म्हणाला की त्याच्या आईनं 1-2 वेळा त्याच्यावर पण ट्राय केला होता, परंतु तो गे असल्यानं त्याचा काही उठलाच नाही. मला तर हे ऐकून एकदम ग्रीन सिग्नलच मिळून गेला. तो म्हणाला की 2 दिवसांनंतर सुट्टी आहे, तेव्हा सर्व काही फ्री असणार आहे. तेव्हा मी पण माझ्या अंकलकडे 2 दिवसांसाठी जाणार आहे. त्या दिवशी तू माझ्या घरी जा आणि मग काय करायचं आहे ते तुला माहीतच आहे. मी म्हणालो की ठीक आहे. मग मी त्या दिवशी सकाळी प्रणवच्या घरी गेलो. तेव्हा तो घरी नव्हता. आंटी तेव्हा घरचं काम करत होती आणि तिनं तेव्हा आंघोळही केली नव्हती. मग मी जसं आतमध्ये गेलो तशी ती हसून म्हणाली की या राजे, आज कसे काय आठवण आली आमची? तर मी म्हणालो की तुम्हाला कधी विसरतच नाही तर आठवण कशी काय येणार? मग ती हसून इकडचं तिकडचं बोलू लागली. पण मग काही वेळानंतर मी तिला म्हणालो की मी जातो, मला जेवण बनवायचं आहे कारण आई बाहेर गेली. तर ती म्हणाली की मग तुझं जेवण पण मी इथेच बनवते, तू इथंच जेवण करून घे. मी एकटीच आहे आणि मलाही फार बोर होत आहे. मला तर हेच पाहिजे होतं. मग मी किचनमध्ये जाऊन तिची मदत करू लागलो. तिने आंघोळ केली नव्हती आणि ती आज एकदमच टकाटक माल दिसत होती. तेव्हा ती फक्त नाईटीमध्ये होती. मग आम्ही एकत्र किचनमध्ये काम करत होतो. मला तिच्या पृष्ठभागाला पार्श्वभागाला स्पर्श करायचा होता. हळूहळू मी तिला स्पर्श करू लागलो. तर ती हसू लागली आणि तिचा बाहेर येणारा बॉल मी पाहत होतो. तेव्हा तिनं मला पाहिलं होतं. तेव्हा ती मला म्हणाली की काय झालं, काय पाहतोयस? तर मी म्हणालो की काही नाही. तर ती म्हणते की असा लाजतोयस काय, बोल ना. समुद्राजवळ राहून तू पाणी पाहणार नाहीस तर काय पाहणार? मग मी तिला म्हणालो की या पक्षाला केव्हापासून तहान लागली तुझी, पण तू पाणी देतच नाहीस. तर ती म्हणाली की सर्व पाणी तुझंच तर आहे, जितकं पाहिजे तेवढं पिऊन घे. मग मी उशीर न करता तिला माझ्याकडे ओढून घेतलं आणि किस करायला सुरुवात केली. मग तिने देखील मला तशाच नाईटीसोबत हक केलं आणि मग हळूहळू मी तिच्या अंगावरनं हात फिरवू लागलो. मग ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि मग मी तिच्या मागून चालू लागलो. त्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर मी तिला अगदी मस्तपैकी घेतली. त्या दिवशी पूर्ण दिवसभर ती आणि मी दोघे बेडरूममधून बाहेरच निघालो नाही. आणि मग त्यानंतर माझ्या मित्रानं देखील मला जी अट घातली होती तीही मला पूर्ण करायची होती. कारण तो गे होता
त्याने मला त्याची आई तेवढ्यासाठीच दिली होती की मी त्याची इच्छा पूर्ण करेल. मग आता काय, माझी इच्छा त्यानं पूर्ण केली. त्यानंतर मग 2 दिवसानं जेव्हा तो त्याच्या अंकलकडनं वापस आला, त्यानंतर मग तो गे असल्यामुळे एकदा त्याने माझीही मारली. तर मग अशा पद्धतीनं माझंही काम झालं आणि त्याचंही काम झालं. परंतु मला जरा थोडा त्रास झाला, पण तेवढं मात्र सहन करावं लागतं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.